नमस्कार मित्रांनो, श्रावणी माहिती केंद्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवीन पद्धतीने शॉपिंग लायसन्स आपण कसे काढू शकतो। तर मित्रांनो, आधी आपले सरकार पोर्टलवर आपण शॉपिंग लायसन्स काढत होते, परंतु आता नवीन वेबसाईट सरकारने चालू केलेली आहे। तर मैत्री वेबसाईटवर आपण हे शॉपिंग लायसन्स कसे काढू शकतो, चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला गुगलवरती मैत्री पोर्टल असे सर्च करायचे आहे। नंतर तिथं मैत्री पोर्टल असे सर्च केल्याच्या नंतर तिथं मैत्री अशी एक लिंक येईल, त्या लिंकवर आपल्याला टॅप करायचे आहे। टॅप केल्याच्या नंतर आपल्यासमोर असे होम पेज येईल। इथं वर लिंक येईल maitrimaharaष्ट्र.government.in अशी एक लिंक येईल। तिथं आपल्याला एक होम पेज दिसेल। नंतर आपण समोर गेल्याच्या नंतर जे टॅब आहेत होम, डेज प्रोग्राम, इन्व्हेंट महाराष्ट्र सर्व्हिस असे सर्व्हिसमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अप्लाय हर असे तिथं क्लिक करायचे आहे। नंतर आपल्याला असे एक चार्ट येईल समोर, तिथं आपल्याला साइन अप करून घ्यायचे आहे। तर सर्वात आधी तर मित्रांनो, आपलं हे रजिस्ट्रेशन चालू आहे। आपण जे शॉपॅक काढणार आहे तिथं आपल्याला ते रजिस्ट्रेशन चालू आहे। तर ही रजिस्ट्रेशन शॉपॅकचा फॉर्म भरायच्या आधी आपल्याला ही रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं असते। नंतर तिथं आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आयडेंटिफाय युअर सेल्फ असे येईल। नंतर आयडेंटिफिकेशन ऑफ टाईप ऑफ इंडियन एंटिटी तिथं क्लिक करायचं आहे। नंतर नेक्स्टमध्ये जायचं आहे। नेक्स्टमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला व्हेरीफाय युअर ईमेल आय डी अँड मोबाईल असं येईल। तिथं ईमेल आय डीच्या ठिकाणी आपली ईमेल आय डी टाकायची आहे आणि मोबाईल नंबर आपला जो मोबाईल नंबर आहे तिच्यावर मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला तिथे। नंतर आपल्याला सेंड OTP असंच क्लिक करायचे आहे। तिथं आपल्याला आपण यामध्ये जी ईमेल आय डी दिलेली आहे माहितीनुसार त्या ईमेल आय डी चेक करायची आहे आणि आपल्या ईमेल आय डी व मोबाईल नंबर या दोन्हीवर OTP येत असतात, ते OTP प्राप्त करायचे आहे आपल्याला। नंतर ईमेल आय डीचा OTP प्राप्त करायचा आहे। हे दोन्ही OTP आपल्याला प्राप्त करून घ्या, तिथं समोर टाकायचे आहे। नंतर आपल्याला खाली व्हेरीफाय OTP असे येईल, तिथं आपल्याला व्हेरीफाय युअर OTP करायचे आहे। नंतर दोन्ही OTP प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला ते व्हेरीफाईड OTPच्या नंतर तिथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक इंडियन एंटिटी रजिस्ट्रेशन असे येईल। तिथं आपल्याला तिथं माहितीनुसार आपली माहिती भरून घ्यायची आहे। फर्स्ट नेम टाकायचं आहे, तिथं आपली ईमेल आय डी आपण जी टाकलेली होती तीच तिथं आलेली आहेत, आपण बघू शकतो। नंतर आपण मोबाईल नंबर जो तिथे दिलेला होता तो समोर आलेला आहे। नंतर आपल्याला समोरची माहिती भरायची आहे, जसे फर्स्ट नेम टाकायचे आहे, मिडल नेम टाकायचे आणि लास्ट नेम टाकायचे आहे। नंतर समोर आपला आधार क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो। तिथं आपला आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर समोर डू यू हॅव बिझनेस पॅन असे येईल। जर आपल्याकडे बिझनेसचं पॅन कार्ड असेल तर आपल्याला तिथं येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। समोर आल्याच्या नंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, आपली जन्मतारीख आपल्याला तिथं टाकायची आहे। आपली जन्मतारीख टाकल्याच्या नंतर आपल्याला नेम टाकायचं आहे, आपलं संपूर्ण नेम टाकायचं आहे। पण आपलं जे पॅन कार्डवर आपलं नाव आहे तसंच त्याप्रमाणे आपल्याला नाव टाकायचं आहे तिथं। नंतर आपला पॅन कार्डचा नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे। पॅन कार्डचा नंबर आल्याच्या नंतर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे, व्हॅलिडवर क्लिक करायचं आहे। तिथं व्हॅलिड आल्याच्या नंतर आपल्याला कम्युनिकेशन ॲड्रेस टाकायचा आहे। आपण जिथं राहतो म्हणजे आपल्या घराचा पत्ता, आपण जिथे राहतो तो पत्ता आपल्याला तिथं कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये टाकायचा आहे। हा पत्ता टाकल्याच्या नंतर आपल्याला समोर जायचे आहे। समोर आपल्याला स्टेट येईल, तिथं आपले स्टेट निवडायचे आहे। स्टेट निवडल्याच्या नंतर आपला डिस्ट्रिक्ट येईल, आपला जो डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे जिल्हा असेल ते तिथं आपल्याला टाकायचा आहे। नंतर आपला तालुका आपल्याला सजेस्ट करायचा आहे, तिथं टाकायचा आहे आपला तालुका। आपलं गाव आपल्याला इथं टाकायचं आहे, आपलं गाव जे असेल, विलेज जे असेल ते आपल्याला तिथं टाकायचं आहे।
नंतर समोर आल्याच्या नंतर आपला पिनकोड तिथं टाकायचा आहे. इथं जो पासवर्ड आलेला आहे, पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. आपल्या मनाने आपण पासवर्ड टाकू शकतो तिथं. नंतर पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे. नंतर पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली आपल्याला आय ॲग्री टू द टर्म अँड कंडिशन असं येईल, तिथं क्लिक करायचे आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे. नंतर आपलं ही रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तिथं आपण आपली परत आपला तिथं क्लिक केल्याच्यानंतर हा चार्ट येईल. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की आपण आपलं संपूर्ण जे रजिस्ट्रेशन होतं ते सुस्पष्टपणे आपण भरलेलं आहे. सुस्पष्टपणे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पण आपण आता जे मेन आहे, समजा आपल्याला शॉपेकचा फॉर्म कसा भरायचा आहे, तर तिच्याकडे आपण वळणार आहोत. तर सर्वात आधी आपण आपला ईमेल ID तिथं टाकायचा आहे. आणि मित्रांनो, आपण जो रजिस्ट्रेशन करताना पासवर्ड तिथं टाकलेला होता, तोच पासवर्ड आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे, लॉग इनमध्ये टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. तिच्यामध्ये आपल्याला तो जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला फॉर्म आलेला आहे, तिथं ॲप्लिकेशनवर जायचं आहे. नंतर आपण लॉग इन केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन आपल्याला इथं जायचे आहे. ॲप्लिकेशनमध्ये 3 याच्यामध्ये हे दिसतील आपल्याला. तिथे बिझनेस प्रोफाईलमध्ये जायचं आहे. बिझनेस प्रोफाईलमध्ये गेल्याच्या नंतर शो प्रोफाईल आपल्याला क्लिक करायची आहे. शो प्रोफाईल नंतर आपल्याला समोर जायचं आहे. एका कोपऱ्यामध्ये आपल्याला क्रिएट प्रोफाईल असे येईल. तर आपल्याला आपण रजिस्ट्रेशन करताना जे नेम दिलेलं होतं, तर मित्रांनो तिथं आपण क्लिक केल्याच्या नंतर आपला फॉर्म चालू होईल. तिथं आपलं कंपनीचं नेम येईल. सर्वात आधी आपण जे कंपनी बिझनेस करतो किंवा आपण जे काम करतो, बिझनेस करतो, ते आपल्याला ज्याच्यासाठी शॉपेक पाहिजे असते त्याचं आपल्याला तिथं नेम टाकायचं आहे. आपल्या बिझनेसचं नेम तिथं टाकायचं आहे. नंतर आपण तिथं आल्याच्या नंतर आपल्याला आपल्या शॉपचा, आपण जिथे बिझनेस करतो, आपल्या शॉपचा पत्ता आपल्याला तिथे टाकायचा आहे. नंतर आपल्या नेमची व आपली ॲड्रेस तिथं सर्वात आधी टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली कंट्री येईल, कंट्री निवडायची आहे. स्टेट येईल, स्टेट निवडायचं आहे. सिटी येईल. नंतर विलेज जे असेल ते आपण तिथं भरून घेऊ. आपला पिनकोड आपल्याला तिथं टाकायचा आहे. आपला मोबाईल तिथं आपण जो मोबाईल दिलेला आहे तो मोबाईल नंबर येईल. आपली ईमेल ID तिथं असेल, जर असेल तर टाकू शकता. नंतर आपण तिथे गेल्याच्या नंतर वेबसाईट आपल्याला असं येईल. जर आपल्या शॉपची एखादी वेबसाईट असेल तर तिथं आपण ते वेबसाईट टाकू शकतो. नसेल तर नाही टाकली तरी चालेल. समोर आल्याच्या नंतर इफ आउटसाईड इंडिया इंडियन ऑपरेशन असं आपल्याला येईल. जर आपला बिझनेस हा इंडियाच्या बाहेरचा असेल, विदेशात जर असेल, तर आपण तिथं येस टाकायचं आहे. नसेल तर नो टाकायचं आहे. नंतर समोर आल्याच्या नंतर ऑपरेशन इन महाराष्ट्र टाकायचं आहे. जर आपला महाराष्ट्रामध्येच बिझनेस असेल तर तिथं येस टाकायचं आहे. नंतर समोर आल्याच्या नंतर आपल्याला तिथं दिसेल महाराष्ट्र ऑफिस ॲड्रेस सेम ॲज इंडियन ऑफिस. तर आपला जो महाराष्ट्राचा ऑफिसचा ॲड्रेस आहे तो तिथं टाकायचा आहे आपल्याला. म्हणजे आपला जो ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे. नंतर आपल्याला ही संपूर्ण आपली पत्त्याची, ॲड्रेसची जी माहिती आहे ती भरायची आहे. लँडमार्क करायचं आहे आपल्याला. आणि नंतर जे समोर येते नेम ऑफ द इंडस्ट्रियल इस्टेट, तिथं काही नाही आपण टाकलं तरी चालेल. नंतर समोर आल्याच्या नंतर आपलं स्टेट टाकावा, एरिया लोयल्टी टाकावी, डिस्ट्रिक्ट टाकून घ्यावा, आपला तालुका टाकावा, विलेज, पिनकोड, आपली संपूर्ण माहिती तिथं भरून घ्यावी. तर मित्रांनो, आपण ही माहिती भरल्याच्या नंतर आपल्या समोर जे दिसते टाईप ऑफ इस्टॅब्लिशमेंट, तिथं आपल्याला प्रकार सांगायचा असतो. जर आपला बिझनेस पार्टनरशिपमध्ये असेल किंवा कंपनी असेल किंवा प्रॉपर्टी असेल, तिथं आपल्याला टाकायचं आहे. लाईन ऑफ ॲक्टिव्हिटी टाकायची आहे. नंतर लाईन ऑफ ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जो बिझनेस आहे तो त्याचं नाव आपल्याला तिथे टाकायचं आहे. नंतर समोर गेल्याच्या नंतर माइन प्रोडक्टमध्ये आपला जो बिझनेस आहे कशावरती आधारित ते आपल्याला टाकायचं आहे तिथं. समोर गेल्याच्या नंतर आपल्याला तिथं डेट ऑफ कमर्शियल ऑपरेशन असं येईल. तर तिथं मित्रांनो आपला बिझनेस हा केव्हा चालू झाला त्याची डेट, आपल्याला तारीख तिथं टाकायची आहे. ज्या दिवशी आपण आपला बिझनेस सुरुवात केला, ओपन केला, ते तारीख आपल्याला तिथं टाकायची आहे. तर मित्रांनो, नंतर तिथं टाकल्याच्या नंतर आपला स्टॉक एक्सचेंज वेअरिंग लिस्टेड इथं येईल. तिथं काही नाही टाकलं तरी चालेल.
नंतर स्टेक होल्डर 1 आपल्याला इथं क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर आपली माहिती, संपूर्ण माहिती आपल्याला तिथं टाकायची आहे. नेम टाकायचा आहे. नेम टाकल्याच्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक तिथं टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर आपला ॲड्रेस तिथं टाकायचा आहे. ॲड्रेस बरोबर व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे. स्टेट नेम टाकायचा आहे. बिल्डिंग नेम टाकायचं आहे. बिल्डिंग नेममध्ये आपल्याला जर आपली बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंगचं नाव टाकायचं नाही. आपण जर गावात राहतो, जर विलेजमध्ये राहतो असेल तर विलेजचं नाव आपल्याला तिथं टाकायचं आणि अदर लँडमार्कमध्ये टाकायचं आपले गावाचं किंवा विलेजचं आपण जिथं राहतो तिथे आपला पत्ता संपूर्ण भरून घ्यायचा आहे. नंतर खाली आल्याच्यानंतर आपल्याला ते जेंडर दिसेल, तिथं आपण आपलं जर फिमेल असेल फिमेल टाकायचं, मेल असेल तर मेल टाकायचं आहे. समोर आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट द कंट्री येईल, तिथं आपलं इंडिया टाकून घ्यायची आहे. स्टेट टाकायचं आहे महाराष्ट्र. आपली जी सिटी आहे ती टाकायची आहे. तिथं आपला पिनकोड टाकायचा आहे. ईमेल आय डी आपण जी आधी ईमेल आय डी दिलेली आहे ती ईमेल आय डी आपल्याला इथं टाकायची आहे. आपण हे शॉप काढत आहे तर डिझायनेशनमध्ये आपण जर आपण जर स्वतः ओनर असेल बिझनेसचा तर आपण तिथं ओनर म्हणून टाकायचं आहे. समोर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अदर स्टॉक होल्डर रिक्वायर्ड असं येईल. जर आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये जर अदर पार्टनर असेल तर तिथं आपल्याला ॲड करायचं आहे. आपण जर स्वतः म्हणजे एकच ओनर असेल तर तिथं ॲड नाही केलं तरी चालेल आणि जर पण आपलं पार्टनरशिपमध्ये असेल तरच ॲड करावं लागेल आपल्याला. जर आपण स्वतः ओनर असेल तर ते आपल्याला ॲड करायची गरज नाही. समोर ते ॲडच्या नंतर आपल्याला नेचर लाईन ऑफ ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जो बिझनेस करतो त्याचं नाव आपल्याला तिथं टाकायचं आहे. समोर आल्याच्यानंतर जे मेन प्रोडक्ट सर्विस आहे तिथं म्हणजे आपण जे काम करतो बिझनेस आहे त्याचं ते मेन काम आपल्याला तिथं टाकायचं आहे. समोर आल्याच्यानंतर आपल्याला एक कान दिसेल, त्यामध्ये आपल्याला आपला बिझनेस जेव्हा चालू झाला आपल्या ओपनिंगची तारीख आपल्याला तिथं टाकायची आहे. टाईप ऑफ इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अदर्समध्ये क्लिक करायचे आहे आणि संपूर्ण फॉर्म झाल्याच्यानंतर सबमिट करायचे आहे. आता आपण तो फॉर्म आधी भरला, संपूर्ण माहिती आपण तिथं टाकली, आपण तो सबमिट केला. नंतर आपण सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला आणखी एक ऑप्शन तयार होईल, ते येईल फॅक्टरी युनिट लिस्ट. तिथं आपल्याला ॲड फॅक्टरी युनिट असे क्लिक करायचे आहे. ॲड केल्याच्यानंतर आता आपल्याला संपूर्ण तिथं एक चार्ट येईल, संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. फॅक्टरी युनिट नेम आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे आपल्या शॉपचं नाव तिथं टाकायचं आहे. नंतर तिथं फॅक्टरी युनिट नेम टाकल्याच्यानंतर सेक्टर ऑफ इन्व्हेस्टमेंट असे येईल. आपल्याला जे सेक्टरमध्ये आपलं हे येते ते सेक्टर आपल्याला तिथं निवडायचे आहे. समोर पण तसंच सब सेक्टर इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला तेच आपण जिथं टाकलेलं आहे ते समोर टाकायचं आहे. नंतर ॲड्रेसमध्ये आपल्याला ॲड्रेस आपला संपूर्ण परत ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकायचा आहे. तिथं डिस्ट्रिक्ट आपल्याला टाकायचं आहे. समोर डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडायचा आहे, तर आपला जो डिस्ट्रिक्ट असेल तो निवडायचा आहे. समोर नेचर ऑफ बिझनेसमॅनमध्ये आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेसचं नाव आपल्याला टाकायचं आहे. प्लॉट एरिया जो असतो म्हणजे आपण ज्या ठिकाणी बिझनेस करतो तो बिझनेसचं क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ आपल्याला तिथं टाकायचं आहे. नंतर समोर आल्याच्यानंतर आपल्याला ते एक ऑप्शन दिसेल, इज युअर प्रोडक्ट रेकोजेशन ॲज द OD/OP ऑन डिस्ट्रिक्ट, तिथं नो करायचं आहे. एक्सपान्शन समोर आल्याच्या नंतर आपल्याला एक्सपेन्शन ऑफ द एक्झिस्टिंग युनिट असं दिसेल. तिथं आपल्याला जर आपलं ठिकाण आहे, समजा आपण जिथं बिझनेस करतो ते ठिकाण जर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी द्यायचं असेल, समजा दुसऱ्या ठिकाणी आपला बिझनेस हलवायचा असेल तिथं यस टाकायचं. जर आपल्याला त्याच ठिकाणी आपला बिझनेस चालू ठेवायचा असेल तिथं नो टाकायचं.
समोर आल्यानंतर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट असे दिसेल आपल्याला तिथं कॉस्ट. तिथं आपल्याला आपला बिझनेस ज्याच्या आधारावर आपल्याला त्या बिझनेस टाकायला किती खर्च लागला तिथं तो खर्च आपल्याला तिथं टाकायचा आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमध्ये आपल्याला तिथं नो करायचे आहे. आणि समोर गेल्याच्या नंतर तिथं आपल्याला एक ऑप्शन येईल, डू यू वॉन्ट टू रजिस्ट्रेशन इन MIDC, तिथं आपल्याला नो करायचे आहे. समोर आल्याच्यानंतर आपल्याला आणखी एक ऑप्शन दिसेल, डू यू वॉन्ट टू रजिस्ट्रेशन इन द MPCB, तिथं पण आपल्याला नो करायचे आहे. तर मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती हा फॉर्म आपण यशस्वीरित्या व पूर्ण सुस्पष्टपणे भरून घ्यावा. नंतर खाली आपल्याला एक सबमिटचं बटन येईल, ती सबमिटचं बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक करायचं. सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइडमध्ये जायचं आहे, तिथं क्लिक करायचं आहे. सर्व्हिस प्रोव्हाइडमध्ये आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सर्वात आधी एक ऑप्शन येईल, लेबर डिपार्टमेंट असं ऑप्शन येईल, तिथं आपल्याला क्लिक करायचे आहे. नंतर तिथं क्लिक केल्याच्या नंतर सर्वात आधीचं ऑप्शन येईल आपला रजिस्ट्रेशन अंडर महाराष्ट्र शॉप इस्टॅब्लिशन, ते आपलं ऑप्शन येईल, ते तिथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, तिथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असं समोर एक हे येईल, ॲप्लिकेशन फ्रॉम युअर शॉप इस्टॅब्लिशमेंट इन्व्हेस्टमेंटर ऑर शॉप असं येईल आपल्याला. तर तिथं आपल्याला समजा आपल्या शॉपमध्ये जर वर्कर असतील तर 9 म्हणजे 10च्या आत जर वर्कर असतील, 9 वर्कर जर असेल तिथं 9 टाकायचं आहे, तिथं येस टाकायचं आहे. 10च्या आतमध्ये 9 वर्करपर्यंत जर आपल्या शॉपमध्ये वर्कर असेल तर तिथं येस टाकायचं आहे. म्हणजे ते बंद कर जरा. तर समोर आल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला जर आपल्या सर्वात आधी आपल्याला एक ऑप्शन येईल, जर आपल्या शॉपमध्ये जर 9 वर्कर असतील, 9च्या आत 10च्या आतमध्ये जर वर्कर असतील तर आपल्याला वरचे ऑप्शन सिलेक्ट करायला लागेल. नाही जर आपल्या शॉपमध्ये किंवा आपण जो बिझनेस करतो त्यामध्ये जर आपल्याला 10 वर्कर असतील तर आपल्याला खालचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. तिथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला परत एक फॉर्म येईल, आपल्याला म्हणजे ते माहिती भरावं लागेल संपूर्ण. तर तिथं इस्टॅब्लिशमेंट फॅक्टरी युनिट असं आपल्याला बिझनेसचं नाव टाकून घ्यायचं आहे. समोर गेल्याच्या नंतर CFमध्ये आपण काही केलेलं नाही तरी चालेल. तर आपल्याला सिलेक्ट युअर डिव्हिजन डिस्ट्रिक्ट अँड द लेबर ऑफिस असं तिथं येईल आपल्याला चार्ट, तिथं आपलं डिव्हिजन टाकावे. तिथं आपल्याला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. आणि नंतर आपलं नाव तिथं ऑफिसचा पत्ता निवडावा आपण. तर समोर आल्याच्या नंतर नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट, स्थापनेचे नाव आपल्याला म्हणजे आपण जो बिझनेस करतो त्याचं नाव, आपल्या दुकानाचं नाव ना, आपल्या दुकानाचं जे नाव आहे ते आपल्याला टाकायचं आहे. तर मित्रांनो, आपलं आस्थापनाचे नाव म्हणजे आपल्या जे आपण जो बिझनेस करतो त्याचे नाव आपल्याला इथं समोर जे ऑप्शन येईल तिथे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. नंतर आपल्याला परत एक ऑप्शन येईल, तिथं आपल्याला मराठीमध्ये आपल्या बिझनेसचं आपण जे नाव दिलेलं आहे ते नाव आपल्याला मराठीमध्ये टाकायचं आहे. तर मराठीमध्ये टाकणं मित्रांनो अनिवार्य आहे. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला प्रोव्हिजन डिटेल्स ऑफ इस्टॅब्लिशमेंटमध्ये आपल्याला तिथं सिलेक्ट करायच्या नंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर नेम ऑफ बिल्डिंगमध्ये टाकायचं आहे आपल्याला. संपूर्ण शॉपचा पत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे. संपूर्ण माहिती आपल्याला योग्य प्रकारे भरून घ्यायची आहे. तिथं लँडमार्क ऑफ मराठीमध्ये टाकायचं आहे. लोकल आहे, स्टेट निवडायचे आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे, तालुका इथं आपल्याला टाकायचा आहे, विलेज नेम आपलं टाकायचं आहे. पिनकोड आपल्याला इथं टाकायचा आहे. आपला इथं मोबाईल नंबर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, टाकायचा आहे आपला मोबाईल नंबर. नंतर आपली परत इथं ईमेल ID आपल्याला टाकायची आहे. ईमेल ID टाकून घ्यायची आहे आपल्याला. इथं आपण जी आधी टाकलेली होती ईमेल ID, तीच ईमेल ID आपल्याला तिथं टाकायची आहे. ओनरशिप ऑफ प्रेमिसेसमध्ये आपली जर जमीन ही आपली स्वतःची असेल तर तिथं सेल्फ ओनर ओनेड करावे. आणि जर आपण भाड्याने घेतलेली असेल तर तिथं रेंटल करावे. समोर आल्यानंतर फॅक्स नंबर आणि लँड नंबर इथं आपल्याला काही टाकायची गरज नाही.
तर समोर आल्याच्यानंतर आपल्याला तिथं क्लिक करायचे आहे. पिक अ डेट. डेट ऑफ कमेन्समेंट. डेट ऑफ कम्युनिकेशन ऑफ बिझनेसमध्ये म्हणजे आपण जो बिझनेस आपला चालू आहे तो आपण कधी स्थापन केला याची तारीख आपल्याला तिथं टाकायची आहे. नेचर ऑफ बिझनेस आपल्याला समोर ऑप्शन येईल. तर नेचर ऑफ बिझनेसमध्ये आपल्याला आपला जो बिझनेस आहे तो कशावर आधारित आहे तो बिझनेस आपल्याला तिथं टाकायचा आहे. तर समोर आल्याच्यानंतर नेचर ऑफ बिझनेसमध्ये इन मराठीमध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आपला बिझनेस जो असेल तो मराठीमध्ये टाकून घ्यायचा आहे. वेदर इस्टिमेट फॉल्स अंडरमध्ये आपला जर आपला नंतर समोर मित्रांनो आपल्याला तर समोर आल्याच्यानंतर मॅनपॉवर वर्कर डिटेल्समध्ये आपल्याला आपल्या शॉपमध्ये जितके हे काम करतात तितकं आपल्याला तिथं टाकायचं आहे. त्याची संख्या आपल्याला तिथं टाकून घ्यायची आहे. नंतर नंबर ऑफ ॲप्लिकेशन अंडर किती आहे ते टाकावे. ते टाकल्याच्यानंतर आपल्याला ती संख्या टाकायची आहे. पुरुष असेल तर पुरुष टाकायचे आहे, स्त्रिया असेल तर स्त्रिया किती आहे ते टाकायचे आहे. एकूण पुरुषांची स्त्रियांची संख्या टाकायची आहे. नंतर मित्रांनो सर्वात खाली यायचं आहे. तिथं आपले नेम ऑफ द एम्पायर मालकाचे संपूर्ण नाव तिथं टाकायचे आहे. जे बिझनेसचे मालक आहेत त्याचं नाव आपल्याला तिथं टाकायचे आहे. समोर नंतर मराठीमध्ये नाव टाकायचं आहे आपल्याला ओनरचं. नंतर ओनरचा म्हणजे आपल्या मालकाचा राहता पत्ता आपल्याला तिथं टाकायचा आहे. संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे आपल्याला. दिस टाकायचं आहे. आपण दाखवल्याप्रमाणे संपूर्ण माहिती बरोबर भरून घ्या. लोकॅलिटी वर्डमध्ये आपल्याला आपल्या विलेजचं नाव किंवा गावाचं जे असेल ते टाकायचं आहे. मराठीमध्ये टाकायचं आहे. न स्टेट टाकायचं आहे. नंतर आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका केल्याच्या नंतर आपल्याला आपले विलेज गाव जे असेल ते टाकायचं आहे. तिथं पिनकोड टाकायचा आहे. नंतर जे आपण तिथं कोणत्या तारखेपासून बिझनेस करताय ते कधीपासून राहतात तिथं ते टाकायचं आहे. नंबर टाकायचा आहे. साल टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आपला. जो ईमेल आय डी टाकायची आहे. ईमेल आय डी टाकल्याच्या नंतर आपण जे मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपण समोर जाऊ तर स्टेट डिझायनेशन येईल आपल्याला. ती स्टेट डिझायनेशनमध्ये आपल्याला टाकायचं आहे. ओनर टाकावं लागेल. स्टेट डिझायनेशनमध्ये आपल्याला ओनर असेल तर ओनर टाकावं लागणार आहे. नंतर सर्वात खाली यायचं आहे आपल्याला. तर जर आपल्या शॉपला किंवा आपल्या बिझनेसला मॅनेजर वगैरे असेल तर तिथं मॅनेजरचे जर आपण नाव टाकलेलं असेल तर मॅनेजरची माहिती आपल्याला इथे टाकणे अनिवार्य आहे. जर आपण स्वतः ओनर असेल, स्वतः बिझनेस करत असाल, मॅनेजर नसेल तर आपल्याला तिथं काही भरायची काही गरज नाही आहे. नंतर सिलेक्टमध्ये यायचं आहे आपल्याला. नंतर आपल्याला कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंटमध्ये ते सिलेक्ट कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंटमध्ये ते सिलेक्ट कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंट टाकायचं आहे. तिथं पण सेम टाकायचं आहे. समोर गेल्याच्या नंतर सिलेक्ट इस्टॅब्लिशमेंट टाईपमध्ये ते सिलेक्ट करून आपलं जे टाईप आहे ते टाईप करून आपला बिझनेस कशामध्ये येतो ते बिझनेसमध्ये तो टाकायचा आहे आपल्याला. इस्टॅब्लिशमेंट टाईप करायचा आहे. आपला बिझनेस कशाबद्दल आहे तो आपल्याला टाकायचा आहे माहिती आपल्या बिझनेसची. सिलेक्ट इस्टॅब्लिटर कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. नंतर समोराचं सिलेक्ट इस्टॅब्लिश कॅटेगरीमध्ये आपल्याला जर आपण स्वतः ओनर असेल तर स्वतः ओनरचं प्रायोरिटीवर टाकायचं आहे आपल्याला. सेल्फ ओनरशिप टाकायचं आहे. आणि जर आपलं बिझनेस हा पार्टनरशिपमध्ये असेल तर पार्टनरशिप पण टाकावं लागेल. आणि कंपनी जर असेल तर कंपनीचं नाव तिथं टाकावे. जर स्वतः जर असेल तर स्वतः तिथं सेल्फ ओनरशिप असे टाकावे. इथं नेम ऑफ नेम ऑफ मेंबर ऑफ एम्प्लॉयर इस्टॅब्लिशमेंट .org म्हणजे आपल्या स्थापना समजा असेल मालक असेल
तर आपल्या घरातील व्यक्ती जर त्या कुटुंबातील व्यक्ती जर त्याच्यामध्ये काम करत असतील तर त्या व्यक्तीचे नाव तिथं लिहावे. कुटुंबातील व्यक्ती जर काम करत असेल आणि जर नसेल तर तिथं सेल्फ लिहावे. आपलं नाव लिहावं आणि सेल्फ लिहावं असे लिहावे तिथं. जर कोणी नसेल तर जर पार्टनरशिप आपल्या घरातील व्यक्ती असेल तर आपल्या व्यक्तीचे नाव टाकावे. नंतर मॅन आणि वुमन हे असं जर आपण वुमन असेल तर वुमन टाकावा, फिमेल असेल वुमन, मेन असेल तर मॅन टाकावा. आता आपण हा शॉपॅकचा जो फॉर्म आहे मित्रांनो तो भरून घेतलेला आहे. आपण सारी माहिती बरोबर टाकलेली आहे. तर आता आपण जे आपले डॉक्युमेंट आहे मित्रांनो, जे डॉक्युमेंट आपण आता इथं अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो फोटोग्राफी सिग्नेचरमध्ये आपल्याला आपला एक फोटो जीपीजीमध्ये आपल्याला एक फोटो आणि आपलं जीपीजीमध्ये आपल्याला एक सिग्नेचर आपल्याला तिथं अपलोड करायचं आहे. नंतर समोर गेल्याच्या नंतर पिक ऑफ फाईलमध्ये आपले आधार कार्ड हे PDF मध्ये तिथं अपलोड करायचे आहे, PDF फाईलमध्ये. नंतर जे समोर आल्याच्यानंतर जे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर तिथं आपल्याला PDFच्या याच्यामध्ये टाकायचं आहे. नंतर कंपल्सरी डॉक्युमेंट्स तिथं येईल समोर. तर मित्रांनो इथं स्पीक फिल्स म्हणजे आपला शॉप जो आहे तो एक शॉपचा लाईव्ह फोटो काढून आपल्याला तिथं टाकायचा आहे. आणि ते जे शॉपचं बोर्ड आहे आपलं ते मराठीमध्ये असणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. मराठीमध्ये त्याचं नेम असणं. आपला जो बिझनेस आधारित आहे त्याचं नेम संपूर्ण माहिती सुस्पष्टपणे परत चेक करा. नंतर संपूर्ण माहिती योग्य प्रकारे तपासल्याच्या नंतर सबमिट बटनवर क्लिक करावे. तिथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर तिथं आपल्याला पेमेंट असे तिच्यावर ऑप्शन येईल क्रेडिट कार्ड. आपल्याला तिथं क्रेडिट कार्ड म्हणून जर पे करायचं असेल तर तिथून पण करू शकतो, डेबिट कार्डमधून पण करू शकतो, UPI मधून वॅलेटमधून आपण जे आपल्याला ज्या प्रकारे करायचं असेल ते आपण तिथं करू शकतो पेमेंट. आपल्याला ज्या कार्डमधून पेमेंट करायचे आहे तिथं टाकायचं आहे. आपल्याला तिथं आपला UPI ID टाकायचा आहे. नंतर प्लेन नाववर क्लिक करायचं आहे. ती संपूर्ण प्रोसेस पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला ती संपूर्ण त्या बॅक पेजवर यायचं आहे. नंतर तिथं आपल्याला आपल्या पेजवर येऊन आपण सर्टिफिकेट प्राप्त करू शकता. तिथं आपले सर्टिफिकेट प्राप्त झाल्याच्या नंतर तर मित्रांनो अशा प्रकारे ही लॉंग प्रोसेस आहे. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपली जे मैत्री पोर्टलवर